चाललं होतं तेव्हा तिथले जे हे टपरी पाथरीवाले हातगाडीवाले आहेत त्यांच्यावरती अन्याय झाला, तर डॅनियल भाई आणि आम्ही मिळून त्यांच्यावरती जो काही अन्याय झाला त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. बघा हे सगळे टपरीवाले अजूनही बसलेले आहेत. ब्रिज काढला आपण, त्यांना आपण लायसन्स दिलं, तो ब्रिज होणार होता आपण कॅन्सल केला. तो ब्रिज कॅन्सल केला. म्हणजे एवढं मोठं काम केलं. इथं अतिक्रमण कारवाई म्हणजे बरेच दिवस हे मेट्रोचं काम थांबलं होतं. एवढं मोठी ताकद तुमच्या पाठीशी इथं डॅनियल भाईची आहे आणि संघटना म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत. तर मी तुम्हाला एवढीच विनंती कराल की हे जे रिक्षा स्टँड झालेलं आहे डॅनियल भाई, हे एक आदर्श रिक्षा स्टँड आपण करूया की जेणेकरून इथं जे काही प्रवासी येतील त्यांना चांगली सेवा आपण देऊया आणि पुणे शहरातलं एक नंबरचं आदर्श रिक्षा स्टँड आपण करूया. आता इथं उन्हाळ्यामध्ये बाजूला जागा आहे, तर डॅनियल भाईला विनंती करेल मी पुढच्या उन्हाळ्यापर्यंत डॅनियल भाई नगरसेवक असतील महानगरपालिकेचे, बरोबर ना. तर इथं एक पानपोईची व्यवस्था, एखाद्या वाचनालयाची व्यवस्था, अशी पण व्यवस्था डॅनियल भाई करून देतील. तर हे एक आदर्श रिक्षा स्टँड म्हणून आपण पुणे शहरातलं पुढं आलं पाहिजे. आणि बघा मेट्रोला आपण जोडून जाऊया. पुढच्या काळात तुम्हाला सांगतो, तुमचा जो मोबाईल आहे या मोबाईलच्या ॲपमध्ये म्हणजे मेट्रोमध्ये प्रवासी बसला तर तो मेट्रोमध्ये बसून तुमची रिक्षा बुक करण, अशी पण व्यवस्था मी तुम्हाला करून देतो. म्हणजे वरनंच प्रवासी तुमची रिक्षा बुक करत आणि खाली येऊन बसेल तुमच्या गाडी, अशी पण व्यवस्था आम्ही तुम्हाला करून देतो. कारण आपले मेट्रोसोबत बोलणं चालू आहे. मेट्रो पण आपल्याला मदत करते, कारण त्यांच्या प्रवाशांना बी चांगली सुविधा आणि चांगली सेवा मिळाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते मिळत नाही. तर ते मिळण्यासाठी पण आपण प्रयत्न करूया. तर या स्टँडला अधिकृत दर्जा देणं, तुम्हाला मेट्रोशी कनेक्ट करणं, मेट्रोच्या ॲपमध्ये आपलं स्टँडचं नाव दिसणं, मेट्रोमध्ये तुम्हाला कनेक्ट करणं, हे सगळे कामं आपण करूया. तर इथं मी पुन्हा एकदा तुमचं आणि डॅनियल भाईचं सर्वांचं अध्यक्ष कोण आहे? राहुल अध्यक्ष राहुल भाऊ यांचं, सर्व उपाध्यक्ष आकाश घुमे, त्यानंतर सचिव इंद्रजित बोधिले, योगेश दत्ता कांबळे,